आणि एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे तुम्ही करेक्ट कार्यक्रम करता मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का अशी टीका महेश लांडगे यांनी अजित पवारांवरती केली आहे। आमच्याशी लढाईची भाषा करायची नाही असा इशारा महेश लांडगे यांनी अजित पवारांना दिला। माहिती मी कुणाच्या वाकड्यात जात नाही, माझ्या वाकड्यात कोण गेलं तर मी त्याला सोडत नाही। अरे बघू तरी तुझ्यात किती ताकद आहे, गेलो आम्ही वाकड्यात, आता बघू काय करायचे ते। एवढेच तुला बघायचं जे आम्हाला तर बघ, आता बघू आम्ही सुद्धा, आम्ही पण काय असं नुरा खुस्ती घालणारे लोक नाही। अरे आम्हाला घरातून जेव्हा जन्म होतो तेव्हा पहिला लंगूट बांधला जातोय, तो आम्हाला लढायची भाषा करायची नाही। आम्ही नम्र आहोत, नम्र राहणार। तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो। अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगडे घातलो? अरे आमचे या रणरागिणी तुझा कार्यक्रम करतील। तर कोणी कितीही मोठ्या बापाचा असू द्या, मी गुंडगिरी मोडून दाखवेन असा इशारा अजित पवारांनी पिंपरी चिंचवडच्या सभेत न दिला तर पिंपरी चिंचवड भागामध्ये दाढीवाला आणि बिना दाढीवाला गरुडा रोहित पवारांनी केजीएफ चित्रपटाचा उल्लेख करत नाव न घेता आमदार महेश लांडगे आणि शंकर जगताप यांचा गरुडा असा उल्लेख केलाय। तर महेश लांडगेंनी सुद्धा यावरती प्रत्युत्तर दिलंय, ऐकूयात। ह्या सगळ्या शिलेदारांना तुम्ही निवडून द्या, मी इथली दादागिरी गुंडगिरी कोण किती मोठ्या बापाचा असू द्या मी मोडून दाखवीन। मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी। एक तर मी कुणाच्या नादाला लागत नाही, पण कुणी जर माझ्या नादाला लागलं तर मी त्याला सोडत नाही। अशा लोकांना घाबरण्याचं काही कारण नाही, कारण त्यांना पहिल्यापासून मी ओळखतो, त्याच्यावर सगळी अंडी पिल्लं त्यांची मला माहिती आहे। बघितला केजीएफ नावाचा पिक्चर बघितलाय का? लय भारी पिक्चर आहे, बघायला लय भारी। त्याच्यामध्ये गरुडा नावाचा एक माणूस आहे, गरुडा बघितला का? केस बीस असे लांब। अहो या भागामध्ये दोन गरुडा आहेत, एक दाढीवाला गरुडा आणि एक बिना दाढीवाला गरुडा। इथं हे दोन गरुडा, एक दाढीवाला बिना दाढीवाला, अशाच पद्धतीने महानगरपालिकेचा स्वतःची मालमत्ता आहे असं त्या ठिकाणी तो समजतो। आणि मग अशा पद्धतीने हे कार्य इथं होत असताना या दोघांची मक्तेदारी या मोठ्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढली आणि ती मक्तेदारी आपल्याला या इलेक्शन मध्ये तिथं संपवायची आहे। पोराला खासदार करायचं होतं तेव्हा संजोग चला, संजोग भाऊ निघाले गाडी घेऊन टू व्हीलरवर, माग बसलाय लेख त्यांचा आणि निवडून दे ह्याला। म्हणजे जसे 91 पासून तू आतापर्यंत आमचं वाटोळ केलं तसं ह्याच्याकडून वाटोळ करून घ्यायचं का आम्ही? तिकडं वतनाची जमीन लुटली, तिकडं धरंडेश्वर कारखाना लुटला। 70,000 कोटीचं जेव्हा मोदी साहेब बोलले 70,000 कोटीचा घोटाळा 100% सजा होणार, संध्याकाळी तर भाजपमध्ये आम्हाला लागले सांगायला गुंडगिरी गुंडगिरी गुंडगिरी। अरे तुमच्या गुंडगिरीमुळे ज्या शहराची वाताहत झालती।